एकच करू पुकार, गरजू जय जयकार. एकच करू पुकार, गरजू जय जयकार. उठला तारणहार, हर्षा नाही पार. भगवान ख्रिस्त की जय, बोला ख्रिस्त प्रभु की जय. भगवान ख्रिस्त की जय, बोला ख्रिस्त प्रभु की जय. विजयाची ही ध्वजा फडकली, एकच करू पुकार. पाप बंधने अवघी तुटली, गरजू जय जयकार. सृष्टी सारी गरजत उठली, ख्रिस्ताचा जयकार. एकच करू पुकार, गरजू जय जयकार. उठला तारणहार, हर्षा नाही पार. भगवान ख्रिस्त की जय, बोला ख्रिस्त प्रभु की जय. ख्रिस्ता ठाई अमुचे तारण, एकच करू पुकार. तोची अमुचे पुनरुज्जीवन, गरजू जय जयकार. मृत्युंजय प्रभु पतित पावन सौख्याचा आधार. एकच करू पुकार, गरजू जय जयकार. उठला तारणहार, हर्षा नाही पार. भगवान ख्रिस्त की जय, बोला ख्रिस्त प्रभु की जय. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपणा सर्वांस शांती लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. मित्रांनो, परंपरेनुसार 40 प्रभू येशूच्या 40 पुनरुत्थानाच्या 40 दिवसानंतर येणारा हा प्रभूच्या स्वर्गारोहणाचा सण गेल्या गुरुवारी झाला. परंतु आपण भारत देशामध्ये हा आठवड्याच्या दिवशी साजरा न करता त्यानंतर येणाऱ्या रविवारी साजरा करतो. आज आपण उपासनेमध्ये प्रभू ख्रिस्ताच्या स्वर्गारोहणाचा महासोहळा साजरा करीत आहोत. पवित्र रहस्यांच्या या उत्सवात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत, म्हणून आपल्या पापांची आपण आठवण करूया, सर्व पापांची कबुली देऊया आणि परमेश्वराची क्षमा मागूया. हे प्रभू येशू, तू आम्हाला पित्याकडे जाण्याचा मार्ग दाखवलास. प्रभू दयाळा दया करा. प्रभू दयाळा दया करा. हे प्रभू येशू, तू आम्हाला सत्याचे दर्शन घडवलेस. ख्रिस्त दयाळा दया करा. ख्रिस्त दयाळा दया करा. हे प्रभू येशू, आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेणारा तू उत्तम मेंढपाळ आहेस. प्रभो दयाळा दया करा. प्रभो दयाळा दया करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. परम ईशाला स्वर्गात गौरव, सज्जनांना देव शांती देवो. आम्ही तव स्तुती करीतो रे देवा, धन्यवाद नावा देतो सदा. भजन पूजन करीतो रे सेवा, महिमा हो गावा मुखे निता. प्रभो देव पित्या प्रभु परमेशा, विश्वेशा स्वर्गेशा शक्तिशाली. नमवुनी मान होतो ऋणवंत, तुची भगवंत थोर जगी. प्रभो जगदीशा प्रभो येशू ख्रिस्ता, एकुलत्या सुता गुणवंता. जनक नंदना परमेश को करा, प्रभु दुःख हरा परमेशा. दयेच्या सागरा जग पापहारी, दया मावरी करी त्वरा. पतित पावन जग पापहारी, प्रार्थना स्वीकारी अनाथांची.
बैसला पित्याच्या उजव्या हाताशी, तुझी अविनाशी दया करी. परम पित्याच्या वसे ऐश्वर्यात, परम पवित्र आत्म्यासह, परम पवित्र तुझी प्रभुवर, तुझी एक थोर येशू ख्रिस्ता. परम ईशाला स्वर्गात गौरव, सज्जनांना देव शांती देवो. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर आमच्या स्वर्गीय बापा, तुझा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्या स्वर्गारोहणाचा हा सण आनंदाने साजरा करण्यास आम्हाला सहाय्य कर. प्रभू ख्रिस्ताचे स्वर्गारोहण आमच्या भावी वैभवाचे आणि आमच्या आशेचे चिन्ह आहे. ख्रिस्ताच्या ह्या नवनिर्मितीत आमचा समावेश कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकातून घेतलेले वाचन. हे थियोफिला, येशूने जे प्रेषित निवडले होते त्यास पवित्र आत्म्याच्या द्वारे आज्ञा केल्यानंतर प्रभू येशू वर घेतला गेला. त्या दिवसापर्यंत प्रभू येशूने जे जे करावयास आणि शिकवावयास आरंभले होते त्या सर्वांविषयी मी पहिल्या ग्रंथात लिहिले होते. मरण सोसल्यानंतरही संजीवन प्रभू ख्रिस्ताने आपल्या शिष्यास पुष्कळ प्रमाणांनी आपण जिवंत आहोत हे दाखवले. 40 दिवसपर्यंत संजीवन प्रभू त्यास दर्शन देत असे आणि देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे. संजीवन ख्रिस्त आणि सर्व शिष्य एकत्र जमले असताना संजीवन ख्रिस्ताने त्यास आज्ञा केली की यरूशलेम सोडून जाऊ नका, तर पित्याने देऊ केलेल्या ज्या देणगीविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे तिची वाट पहा. कारण योहानाने पाण्याने बाप्तिस्मा केला, पण तुमचा बाप्तिस्मा थोड्या दिवसांनी पवित्र आत्म्याने होईल. ह्यास्तव शिष्य एकत्र असताना त्यांनी प्रभू ख्रिस्ताला विचारले, प्रभूजी, ह्याच काळात तुम्ही इस्रायलचे राज्य पुन्हा स्थापित करणार काय? संजीवन ख्रिस्त त्यास म्हणाला, जे काळ आणि समय पित्याने स्वतःच्या अधिकारात ठेवले आहेत ते जाणणे तुम्हाकडे नाही, परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल, तेव्हा तुम्हास सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरूशलेमेत, सर्व यहुदियात, शमरोनात आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. असे सांगितल्यावर शिष्यांच्या डोळ्यांदेखत प्रभू येशू वर घेतला गेला आणि मेघाने त्याला त्यांच्या दृष्टीआड केले. प्रभू ख्रिस्त गौरवाने जात असता ते आकाशाकडे निरखून पाहत होते. तेव्हा पहा, शुभ्र वस्त्र परिधान केलेले 2 पुरुष त्यांच्या जवळ दूतासारखे उभे राहिले. ते म्हणाले, अहो गालिलकरांनो, तुम्ही आकाशाकडे का पाहत उभे राहिला? हा जो येशू तुम्हापासून वर आकाशात घेतला गेला आहे तोच, तुम्ही त्याला जसे आकाशात जाताना पाहिले तसाच येईल. प्रभूचा शब्द. प्रतिसाद स्तोत्र.
जयघोष होत असता देव वर गेला आहे. अहो सर्व लोक हो, टाळ्या वाजवा, उत्साह शब्दांनी देवाचा जय जयकार करा, कारण परमेश्वर परात्पर आणि भयप्रद आहे. परमेश्वर अखिल पृथ्वीचा महान सार्वभौम राजा आहे. आपला प्रतिसाद. जयघोष होत असता देव वर गेला आहे. जयघोष होत असता देव वर गेला आहे. करण्याचा शब्द होत असता परमेश्वर वर गेला आहे. देवाची स्तुती स्तोत्रे गा, स्तुती स्तोत्रे गा, आमच्या राजाची स्तुती स्तोत्रे गा, स्तुती स्तोत्रे गा. आपला प्रतिसाद. जयघोष होत असता देव वर गेला आहे. देव सर्व पृथ्वीचा राजा आहे. तुम्ही लक्षपूर्वक त्याची स्तुती स्तोत्रे गा. देव राष्ट्रांवर राज्य करीत आहे. देव आपल्या पवित्र सिंहासनावर बसला आहे. आपला प्रतिसाद. जयघोष होत असता देव वर गेला आहे. संत पॉलने इफिसीकरांस लिहिलेल्या पत्रातून घेतलेले वाचन. आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याचा देव, जो वैभवशाली पिता, ह्याने तुम्हाला आपल्या ओळखी संबंधीच्या ज्ञानाचा आणि प्रगटीकरणाचा आत्मा द्यावा, म्हणजे त्यामुळे तुमच्या अंतःचक्षु प्रकाशित होऊन त्याच्या पाचरणामुळे निर्माण होणारी आशा कोणती, पवित्र जनांमध्ये त्याने दिलेल्या वतनाच्या वैभवाची समृद्धी केवढी, आणि जे आपण विश्वास ठेवणारे त्या आपणाविषयींच्या त्याच्या सामर्थ्याचे अपार महत्त्व ते काय, हे तुम्ही त्याच्या बलशाली पराक्रमाच्या कृतीवरून ओळखून घ्यावे. परमपित्याने तीच कृती ख्रिस्ताच्या ठायी दाखवून त्याला मेलेल्यातून उठवले आणि सर्व सत्ता, सर्व अधिकार, सामर्थ्य, धनीपणा, सांप्रत आणि भावी युगातील कोणतेही नाव घ्या, त्या सर्वांहून प्रभूला उंच करून स्वर्गात आपल्या उजवीकडे बसवले. प्रभूने सर्व काही त्याच्या पायाखाली ठेवले आणि प्रभूने सर्वांवर मस्तक व्हावे असे म्हणून परमपित्याने त्यास मंडळीला दिले. हीच मंडळी त्याचे शरीर होय. हिच्याच द्वारे प्रभू येशू आपले कार्य सर्वत्र आणि सर्व प्रकारे पुरे करतो. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. हालेलुया, 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 हालेलुया. तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा. युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर असो. संत मत्तेकृत शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. 11 शिष्य गालिलात जो डोंगर येशूने सांगून ठेवला होता त्या डोंगरावर गेले आणि शिष्यांनी प्रभू येशूला तेथे पाहून नमन केले. तरी कित्येकास संशय वाटला. तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. ह्यास्तव तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस माझे शिष्य करा. त्यास पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यास पाळावयास शिकवा आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे.
प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. स्वर्गारोहण करून प्रभू ख्रिस्ताने पित्याच्या उजवीकडे सत्तापूर्ण अधिष्ठान होण्यासाठी आपणातून जाणे म्हणजे त्याची आणि आपली ताटातूट होणे असे नव्हे, तर उलट जवळीक साधणे. तो दूर पळून नाही गेला, तर आपणातील संबंध अधिक जिवलग आणि घट्ट करण्यासाठी गेला. मित्रांनो, संजीवन आणि गौरवशाली मानवी शरीरासहित प्रभू ख्रिस्ताचे पित्याशी एकतत्व होणे ही आपणा मानवांसाठी अलौकिक घटना आहे. आपणा माणसांची प्रतिष्ठा अप्रतिमरित्या उंचावली आहे. कंगाल मानवी स्वभावाची स्वर्गीय दरबारातील दूत महादूत गणांपेक्षा माणसाची प्रतिष्ठा उदात्त झालेली आहे. दुसरा मुद्दा आपण पहिल्या वाचनात ऐकलं. 40 दिवसपर्यंत संजीवन ख्रिस्त शिष्यांना दर्शन देत असे आणि देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे. आता 40 दिवस गणिताने मोजण्याच्या काळाविषयी नाही, तर जीवनाची दिशा बदलण्याच्या टप्प्यावर पाय ठेवण्यासाठी कसोटीस लावणारा निर्णय घेण्याची तयारी अपरिहार्य असते. लोकात राहून पित्याने दिलेले कार्य सुरू करण्या अगोदर प्रभू येशूने अरण्यामध्ये तब्बल 40 दिवस तपश्चर्या केली. त्याचे मोहपाश याविषयी आपण अनेक वेळा ऐकलेलं आहे. सायनाई पर्वतावर 40 दिवस आणि 40 रात्र मोशेने तपसाधना केली. When important decision, when important responsibility is to be accepted and put into practice, you need preparation. That is why 40 days. शिष्यांनी प्रेषित कार्याचा कारभार हाती घेऊन त्यांच्या जबाबदारीला मरेपर्यंत जागावे म्हणून हे 40 दिवस होते. तिसरा मुद्दा, स्वर्गारोहणाच्या घटनेचे वर्णन संत मत्तै अगदी अनअलंकृत, अगदी साधेपणाने करतात. मोठा गाजावाजा तिथं झाला नाही. गालिलातील डोंगर प्रभूने निवडला होता आणि तिथं जमा असं शिष्यांना कळवलं होतं. बायबलमध्ये सर्वसाधारण डोंगर, पर्वत, टेकडी परमेश्वराच्या प्रकटीकरणाचं चिन्ह असते हे आपण समजून घेऊया. आणि पॅलेस्टाईनमधील येरुशलेम सारख्या इतर जागांच्या मानाने गालिली गरिबांच्या वस्तीने भरलेलं असं ठिकाण होतं. हे आपण नमूद करून घेतलं पाहिजे. का प्रभू येशूने गालिलामधील डोंगर, पर्वत किंवा टेकडी निवडली होती? ते गरिबांचं ठिकाण होतं. यहुदी गालिलकरांना तिरस्काराने लेखित असत, पण संपूर्ण जगात जाऊन तमाम लोकांना त्याचे शिष्य करून त्यांना त्रैक्याच्या नावाने बाप्तिस्मा देण्याची महाआज्ञा
प्रभू ख्रिस्त ह्या गालिलासारख्या गरीब ठिकाणाहून करतात. ख्रिस्ती श्रद्धा जगाच्या चोहोबाजूला पसरण्याची सुरुवात गौण आणि क्षुल्लक समजल्या जाणाऱ्या गालिलाहून प्रभू येशू करतात. येथेच गालिलामध्ये प्रभू येशूने 30 वर्षांचा असताना त्याचे पहिले शिष्य निवडले. येथेच गालिलामध्ये पुनरुत्थानानंतर शिष्यांना त्याचं पहिलं दर्शन संजीवन ख्रिस्ताने गालिलामध्येच दिलं होतं. हे लक्षवेधी सत्य आपण समजून घेतलं पाहिजे. का गालिली? अत्यंत गरीब ठिकाण, गरीब लोकांची लोकवस्ती. प्रथम परमेश्वर तिथे गेला होता. चौथा मुद्दा, नक्की काय ही महाआज्ञा आहे? काय महाआज्ञा दिली प्रभू ख्रिस्ताने त्या टेकडीवर, त्या डोंगरावर, त्या पर्वतावर शिष्यांना? जवळजवळ मत्तेच्या शुभवर्तमानामधील शेवटचं वाक्य ऐका. नुकतं आपण ऐकलं ते, पण मी त्याची पुनरावृत्ती करतो. जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व, शिष्यांना सांगतो प्रभू, मी जे काही तुम्हाला आज्ञापिले ते सर्व तुम्ही ज्या लोकांना माझं शुभवर्तमान घोषित कराल त्यांना पाळावयास शिकवा. माय गॉस्पल, माय गॉस्पल. डोंट प्रीच एनिथिंग एल्स. माय गॉस्पल, माझं शुभवर्तमान लोकांना सांगा आणि पाळावयास शिकवा. उदाहरण देऊन संत मत्तय त्याच्या शुभवर्तमानाच्या अगदी सुरुवातीला लिहितो आणि मी आठवण करून देतो. उघडा संत मत्तयच्या शुभवर्तमानाचं पहिलं पान, पहिला अध्याय. काय वाक्य आहे 23व्या ओळीमध्ये? पहा, कुमारी गर्भवती होईल आणि तिला पुत्र होईल आणि त्याला इमॅन्युएल, याचा अर्थ आम्हा बरोबर देव, हे नाव देतील. मत्तेचा पहिला अध्याय आणि आज मत्तेच्या शुभवर्तमानातला शेवटचा अध्याय, 28वा अध्याय. पहिल्या अध्यायात सांगितलं की संपूर्ण शुभवर्तमान, पहिलाच अध्याय नाही तर प्रत्येक अध्याय शेवटपर्यंत संपूर्ण शुभवर्तमान आम्हा बरोबर देव, इमानुएल, ह्या शब्दाभोवती फिरते त्याचं शुभवर्तमान. काय शिकवण पाळावयास तुम्ही सांगाल? कोणती शिकवण? संत मत्तेच्या शुभवर्तमानामध्ये 5वा आणि 6वा अध्याय, ज्याला सर्मन ऑन द माउंट म्हणतात, गिरिगीता, पर्वतावरील प्रवचन, गिरिगीता, 5वा आणि 6वा अध्याय संपूर्ण शुभवर्तमानाचा गोषवारा आहे. संपूर्ण संत मत्तेचं शुभवर्तमान ह्या 2 अध्यायामध्ये येते. 5वा आणि 6वा अध्याय हे महात्मा गांधींना माहीत होतं आणि म्हणून ते सांगायचे, माझ्याकडून, मी हिंदू आहे, माझी गीता जरी हरवली आणि माझ्याकडे हा 5वा आणि 6वा अध्याय प्रभू येशूचा जर असेल तर मला काहीही उणं पडणार नाही. आणि महात्मा गांधीने अनेक वेळा संदर्भासहित प्रभू येशूचं हे पर्वतावरील प्रवचन, गिरिगीता आपल्याला समजावून सांगण्यात ते कमी पडले नव्हते. ही शिकवण त्यांना द्या आणि पाळण्यास शिकवा. तुमच्या उदाहरणांनी प्रभू येशू शिष्यांना बजावतात. महत्त्वाचं, फार महत्त्वाचं आहे की गालिलातील डोंगरावरून स्वर्गारोहणा अगोदर संजीवन प्रभू ख्रिस्त शिष्यांना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर, म्हणजे चराचर दृश्य आणि अदृश्य सृष्टी, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. कोणता अधिकार?
कोणता अधिकार ख्रिस्ताला दिला होता? सेवा करवून घेण्याचा नाही, सेवा करण्याचा अधिकार. रक्ताचा शेवटचा थेंब पडेपर्यंत सेवा करीत राहण्याचा अधिकार. ह्या अधिकार वाणीने आता सेवा संपन्न केलेला संजीवन प्रभू येशू ख्रिस्त बोलत आहे आपल्या शिष्यांना, जा आणि परमेश्वर कोण आहे हे लोकांना सांगा आणि पाळायला सांगा. कोण आहे? सेवा करणारा आहे असं सांगा. कसा आहे परमेश्वर? दुसऱ्यांचे पाय धुणारा आहे. कसा आहे? तर दुसऱ्यांचा पाय धुणारा आहे. काय मागतो परमेश्वर? तुमच्यात परस्परांवरील प्रीती मागतो आहे तो, की तुम्ही एकमेकांशी भांडायचं नाही, एकमेकांचा द्वेष करायचा नाही, एकमेकांची असूया करायची नाही, तर परस्परांवर प्रेम करायचं, शत्रूवर देखील प्रेम करायचं. कशाने परमेश्वर संतुष्ट होतो ना? काय सांगाल तुम्ही? तर मी स्तोत्र 51 स्तोत्र तुम्हाला एक कडवं बोलून दाखवतो. परमेश्वर कशाने संतुष्ट होतो? स्तोत्र सांगते, हे परमेश्वरा, तुला पशुयज्ञ आवडत नाहीत, होम बलीही तुला प्रिय नाहीत. भग्न आत्मा, अनुतप्त हृदय, रिपेंटंट हार्ट्स, अ कंपॅशनेट मर्सीफुल हार्ट्स तुला प्रसन्न करते. गालिलामध्ये शिष्यांना निवडताना, त्यांना पाचारण करताना ते मासे मारत होते, मासे धरत होते. त्यांना काय सांगितलं प्रभूने? आता मासे पकडणारे नाही, माणसांची सेवा करणारे असं हृदय घ्या. खरं म्हणजे मासे पकडणारे ह्याचा अर्थ काय होता? आणि आता माणसं पकडायची, काय अर्थ आहे त्याच्यामध्ये? तर बुडत असलेल्यांना पाण्यातून बाहेर काढा, धोक्यात असणाऱ्यांना वाचवा, वाईटात असणाऱ्यांची सुटका करा, कठीण परिस्थितीतून सगळ्यांचा बचाव करा, मरणप्राय स्थितीमधून सगळ्यांना जीवदान द्या. हे आज्ञा प्यायचं आणि हे पाळावयास लोकांना आपल्या उदाहरणाने शिकवायचं. जा आणि सर्वांना सर्वदा सर्वीकडे कुठल्याही परिस्थितीमध्ये माझ्या उपस्थितीची, मी कोण आहे तर देव आम्हाबरोबर, इमॅन्युएल, माझ्या उपस्थितीची जाणीव तुमच्या वागण्याने तुम्ही करून द्यायची आहे. ही आज्ञा आहे आजची. देव सर्वीकडे, सर्व काळी, सर्वांमध्ये आहे. प्रभू येशूची सुवार्ता घोषित करणाऱ्यांमध्ये आहे आणि ती शुभवार्ता ऐकणाऱ्यामध्ये सुद्धा आहे. मिशनमधून देवाला बाहेर ठेवू नका. देवाबरोबर त्याच्या संपूर्ण अधीन राहून शुभवर्तमानाला जागा. देव खरोखर आम्हाबरोबर आहे हा अनुभव सर्वांना येऊ द्या. आणि शेवटचा मुद्दा, तुम्ही एकटे नाही आहेत. युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. थोडक्यात, पवित्र आत्म्या ठाई जीवन जगा. अशी आपण आता पवित्र आत्म्याच्या सणाची तयारी करू. पण तेवढंच नाही, आपल्या संपूर्ण जीवनाची आपण अशी तयारी करीत राहूया. आपण असं आपलं जीवन जगूया. आमेन. सर्वजण आपण एकत्रपणे आपल्या श्रद्धेची जाहीर घोषणा करूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्वसमर्थ परमेश्वर पिता, यावर माझा विश्वास आहे. त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त, यावरही माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भी संभवला, कुमारी मरियेपासून जन्मला, पोंती पिलाताच्या अंमलाखाली त्यांनी दुःख भोगले, त्याला क्रुसावर खिळले, तो मरण पावला,
त्याला पुरले. तो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देवपितेच्या उजवीकडे बसला आहे. तेथून तो जिवंत आणि मेलेले यांचा न्याय करावयास पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथोलिक ख्रिस्त सभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि अनंत काळचे जीवन यावर माझा विश्वास आहे. आमेन. मित्रांनो, या सामुदायिक प्रार्थनेद्वारे आपण फक्त आपणासाठी आणि आपल्या गरजांसाठीच नव्हे तर अखिल मानवजातीसाठी आपण आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे, पित्याच्या उजवीकडे सत्तापूर्ण अधिष्ठित झालेल्या प्रभू येशूकडे करूया. आपलं उत्तर असेल, हे गौरवशाली ख्रिस्ता आमची प्रार्थना ऐक. हे गौरवशाली ख्रिस्ता आमची प्रार्थना ऐक. सर्व ख्रिस्ती लोकांसाठी सर्व चांगल्या गोष्टी देणाऱ्या प्रभू ख्रिस्ताकडे आपण प्रार्थना करूया. हे गौरवशाली ख्रिस्ता आमची प्रार्थना ऐक. आपण आपले पोप महोदय, बिशप्स, फादर्स, सिस्टर्स आणि संपूर्ण जगातील प्रापंचिक जे सगळे मिशनमध्ये सहभागी होतात आणि प्रभू येशूची जगात कानाकोपऱ्यात जाऊन त्याच्या शुभवर्तमानाची घोषणा विशेष करून त्यांच्या जीवनाने करीत असतात, आचरणाने करीत असतात, कृतीने करीत असतात, त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. हे गौरवशाली ख्रिस्ता आमची प्रार्थना ऐक. जे अजूनही विश्वास ठेवत नाहीत त्यांच्यासाठी सर्व आध्यात्मिक देणग्या देणाऱ्या प्रभू ख्रिस्ताकडे आपण प्रार्थना करूया. हे गौरवशाली ख्रिस्ता आमची प्रार्थना ऐक. आपण आपल्या देशासाठी, आपल्या देशातील सरकारसाठी, राष्ट्रातील आणि स्थानिक भागातील सार्वजनिक कार्य करणाऱ्या सर्वांसाठी, अखिल मानवजातीचा नियंता प्रभू ख्रिस्त ह्याच्याकडे प्रार्थना करूया. हे गौरवशाली ख्रिस्ता आमची प्रार्थना ऐक. आपल्याला चांगलं हवामान आणि भरघोस अन्न असं पिकून भरघोस अन्न असं मिळावं म्हणून विश्वाचा राजा प्रभू ख्रिस्त ह्याकडे आपण प्रार्थना करूया. हे गौरवशाली ख्रिस्ता आमची प्रार्थना ऐक. येथे उपस्थित राहू न शकणाऱ्यांसाठी आमची अंतःकरणे जाणणाऱ्या प्रभू ख्रिस्ताकडे आपण प्रार्थना करूया. हे गौरवशाली ख्रिस्ता आमची प्रार्थना ऐक. विश्वासाने हे जग सोडून गेलेल्यांसाठी, विशेष करून ह्या दिवसामध्ये संपूर्ण जगात लाखो लोक मरत आहेत, त्यांच्यासाठी, त्यांच्या कुटुंबियांसाठी परमेश्वराने त्यांना त्याच्या दयेने चिरकाल शांती द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे गौरवशाली ख्रिस्ता आमची प्रार्थना ऐक. काही जणांनी त्यांच्या इतरांबरोबरच्या शारीरिक संपर्काला मर्यादा घालून आजच्या ह्या कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्याचा प्रयत्न कसोशीने केला आहे. काहींनी भुकेलेल्यांना, अडल्यानडल्यांना अन्न वाटण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. काही जण आपले चित्त ह्या नाशवंत विषाणूवर काही उपाय मिळतो का म्हणून सर्व अक्कलपणाला लावून ते उपाय शोधत आहेत. काही प्रसारमाध्यमांच्या साधनांद्वारे ह्या विषाणूंच्या परिणामासंबंधी विधायक कल्पना दुसऱ्यापर्यंत पोचवत आहेत आणि काही जण जोखीम घेऊन प्रत्यक्षपणे रिंगणात उतरून लागण झालेल्यांची निरनिराळ्या प्रकारे सेवा शुश्रूषा करीत आहेत. घरामध्ये सुद्धा काही जण आपल्या आईवडिलांची, वयस्कर झालेल्या आईवडिलांची काळजी घेत आहेत, लहान पोरांची काळजी घेत आहेत, विशेष करून आई. सगळे सेवा शुश्रूषा करीत आहेत. रस्त्याची, इस्पितळाची, कचऱ्याची साफसफाई, तपासणीसाठी, मेलेल्यांना पुरण्यासाठी खास खणणाऱ्या व्यक्ती, विधी करणारे फादर्स आणि सगळ्यांची काळजी घेणारी अशी ही कुटुंब, या सर्वांसाठी आपण प्रभू ख्रिस्ताकडे, गौरवशाली प्रभू ख्रिस्ताकडे प्रार्थना करूया. हे गौरवशाली ख्रिस्ता आमची प्रार्थना ऐक. प्रभू ख्रिस्ताकडे आपण दयेची याचना करूया आणि आपल्या गरजांमध्ये आपणाला सहाय्य लाभावे म्हणून आपण येशूच्या चांगुलपणावर विसंबून आपल्या मनातील आपले हेतू त्याला सांगूया. हे गौरवशाली ख्रिस्ता आमची प्रार्थना ऐक. हे स्वर्गीय पित्या, विश्वासाने आणि प्रेमाने आम्ही तुझ्याकडे येतो, तुझ्या चांगुलपणाचा महिमा गातो आणि आमच्या गरजा आम्ही तुझ्यापुढे मांडतो. आमच्या प्रार्थना ऐक. ही प्रार्थना
आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. हे विश्वाच्या प्रभू परमेश्वरा, तू सुवंदित आहेस. तुझ्या विपुलतेतून मिळालेली ही भाकर आम्ही तुला अर्पण करीत आहोत. पृथ्वीने दिलेल्या आणि मानवाच्या परिश्रमाचे फळ आम्हासाठी आमची आध्यात्मिक भाकर बनो. परमेश्वर सदैव सुवंदित असो. By the mystery of this wine and water may we come to share in the divinity of Christ, who humbled himself to share in our humanity. हे विश्वाच्या प्रभू परमेश्वरा, तू सुवंदित आहेस. तुझ्या विपुलतेतून मिळालेला हा द्राक्षरस आम्ही तुला अर्पण करीत आहोत. द्राक्षविलीने दिलेले आणि मानवाच्या परिश्रमाचे फळ आम्हासाठी आमचे आध्यात्मिक पेय बनो. परमेश्वर सदैव सुवंदित असो. प्रभू माझ्या प्रभू माझे आणि तुमचे हे बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून आता प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाची गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण होवो. हे प्रभो, तुझा पुत्र ख्रिस्त याच्या स्वर्गारोहणाची स्मृती आम्ही आज साजरी करीत आहोत. या पवित्र दिवशी आमच्या ह्या भेटींचा स्वीकार कर आणि ख्रिस्ताबरोबर पुन्हा उठण्यासाठी व स्वर्गीय आनंदात सहभागी होण्यासाठी आम्हाला कृपा दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वर, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. हे योग्य व तारणदायक आहे. वैभवाचा राजा, पापविनाशी व मृत्युंजय प्रभू ख्रिस्त आज स्वर्गात चढला. दूतांनी त्याचे गुणगान गायले. परमेश्वर व मनुष्य यांच्यामधील मध्यस्थ ख्रिस्त, जगाचा न्यायाधीश, सर्वांचा प्रभू आमच्या दृष्टीआड गेला. तो आम्हाला सोडून गेला नाही, तर तो आमचा आशादीप बनला. ख्रिस्त प्रारंभ आहे. ख्रिस्त सभेचा प्रमुख आहे. तो जेथे गेला तेथे आम्हीही जाऊ अशी आम्हाला आशा आहे. ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा व स्वर्गारोहणाचा आनंद सर्व जगाला नवजीवन देतो. स्वर्गातील सर्व गायक वृंद सदा सर्वदा तुझ्या वैभवाचे गीत गातात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे गुणगान गातो. पावन पावन पावनतम हे, शक्तिशाली तू प्रभुवरा. तुझ्या गौरवे अखंड भरली, पुनीत जाहली स्वर्गधरा. जय 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 कार प्रभूचा, यशोगीत गान भांतरा. परम ईशाच्या पावन नावे, एत धन्य तो जनांतरा. जय 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 कार प्रभूचा, यशोगीत गान भांतरा. हे स्वर्गीय पित्या, तू खरोखर पवित्र आहेस. सारी सृष्टी रास्तपणे तुझी स्तुती गाते. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे तू सर्वांना जीवन देतोस आणि पवित्र करतोस. तुझ्या नावाच्या गौरवासाठी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत परिपूर्ण बली अर्पण करण्याकरिता प्रत्येक युगात तू मानवाला आपल्या जवळ आणतोस. हे पित्या, आम्ही ही दाने घेऊन तुझ्या जवळ आलो आहोत. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने ही दाने तू पवित्र कर.
ही दाणे तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याचे शरीर व रक्त बनवत, त्याच्याच आज्ञेने आम्ही हा ख्रिस्त शरीर विधी साजरा करतो. ज्या रात्री त्याचा विश्वासघात करण्यात आला त्याच रात्री त्याने आपल्या हातात भाकर घेतली, तुझी स्तुती केली व आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझी स्तुती केली व आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणांनो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणातून प्रभू येशू उठला, येईल जगती पुनर्भेटीला. श्रद्धेचा या पुनरुच्चार. हे पित्या, तुझ्या पुत्राने आमच्या उद्धाराकरिता स्वीकारलेल्या मरणाचे, त्याच्या वैभवपूर्ण पुनरुत्थानाचे व स्वर्गारोहणाचे आम्ही पुण्यस्मरण करतो. ख्रिस्त दुसऱ्यांदा येईल तेव्हा त्याच्या स्वागतासाठी आम्ही तयार राहतो व तुझ्या आभारासाठी हा पवित्र व जिवंत बली तुला अर्पण करतो. तुझ्या ख्रिस्त सभेच्या ह्या बलिदानावर तू आपली कृपादृष्टी वळव. तुझ्याबरोबर आमचे सख्य घडवून आणण्यासाठी स्वतःचा प्राण अर्पण करणाऱ्या ह्या बलीवर दयापूर्ण नजर टाक. ख्रिस्ताच्या शरीराने आणि रक्ताने पोसलेली आम्हा सर्वांची हृदये पवित्र आत्म्याच्या कृपेने सुसंपन्न होऊन ख्रिस्ताठायी आम्ही एक शरीर व एक आत्मा व्हावे असे विनवितो. तुझ्या चरणी शाश्वत दान म्हणून तू आम्हा सर्वांचे तुला अर्पण करो. आम्हासाठी सतत मध्यस्थी करणाऱ्या देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, तुझे पवित्र प्रेषित विजयी रक्तसाक्षी व सर्व संत यांच्या बरोबर आम्हा सर्वांस स्वर्गीय सुखाचे वारसदार करो. हे प्रभो, तुझ्याबरोबर आमचा समेट घडवून आणणारा हा बली साऱ्या जगाच्या शांतीला आणि कल्याणाला कारणीभूत होवो. फ्रान्सिस आमचे पोप, मी तुझा अपात्र सेवक, इतर सर्व बिशप्स व याजक वर्ग आणि तुझ्या पुत्राने मिळविलेले सारे प्रजाजन अशा या यात्रेकरू ख्रिस्त सभेला तुझ्यावरील श्रद्धेत दृढ कर. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या इच्छेनुसार तुझ्या समोर जमलेल्या तुझ्या कुटुंबाच्या प्रार्थना ऐकून घे. दुरावलेल्या तुझ्या सर्व लेकरांस दयेने आणि प्रेमाने एकत्र आण. मरण पावलेल्या आमच्या सर्व बंधू भगिनींचे आणि तुझ्या कृपेत इहलोक सोडून गेलेल्या सर्वांचे तुझ्या राज्यात स्वागत कर. सर्व चांगुलपणाचा उगम असलेले आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझ्या वैभवाचे दर्शन आम्हाला सर्व काळ घडेल अशी आम्हाला आशा आहे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठायी पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे.
जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची सुद्धा क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटांपासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची आणि शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांस म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती आणि ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा सर्वांबरोबर सदा असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकांस शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराचे कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हाला शांती दे. May the mingling of the body and blood of our Lord Jesus Christ bring eternal life to us who receive it. जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईन. मी तुमचा प्रभू तुम्हांबरोबर जगाच्या अंतापर्यंत आहे. alleluia.
आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ बापा, या पवित्र कम्युनियनद्वारे तुझ्या दैवी जीवनात तू आम्हाला सहभागी करतोस. ख्रिस्ताचे भक्तिपूर्वक अनुकरण करण्यास व शाश्वत जीवन प्राप्त करून घेण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. आपण पवित्र आत्मेचा नोविना तुम्ही सगळ्यांनी शेवटी आमेन असं उत्तर द्यायचं आहे. हे माझ्या परमेश्वरा पवित्र आत्म्या, आम्ही तुला नमन करतो. आम्ही तुझ्याशिवाय काहीही करू शकत नाहीत हे तुझ्या दैवी उपस्थितीत आम्ही मान्य करतो. हे पवित्र आत्म्या, महान कैवारी, तू गरिबांचा पिता आहेस. तू उत्कृष्ट सांत्वन करता आहेस. आमचा तारणारा येशू ख्रिस्त ह्याने आश्वासन दिले होते की मी तुम्हास अनाथ असे सोडणार नाही. हे पवित्र आत्म्या, आम्ही परमेश्वराच्या प्रेमास अपात्र आहोत. तू येशूची आई मरिया व पहिल्या शिष्यांवर पेंटेकॉस्टच्या दिवशी अवतरलास व त्यांना तुझ्या दानांनी भरलेस. हे पवित्र आत्म्या, त्याच दयेने व दानशूरतेने त्या दानांचा आम्हावर वर्षाव कर. आमच्या अंतःकरणात तुला पसंत नसलेले असे सर्व नष्ट कर व त्यात येऊन आमच्या अंतःकरणात येऊन तू वस्ती कर. आमच्या शाश्वत चांगुलपणासाठी असलेल्या गोष्टी आम्हाला स्पष्ट दिसाव्यात आणि समजाव्यात, म्हणून आमचे मन तुझ्या दैवी प्रकाशाने उल्लसित कर. हे पवित्र आत्म्या, आमचे अंतःकरण तुझ्या शुद्ध प्रेमाने भर. विविध बंधनात जखडून ठेवणाऱ्या आसक्ती आमच्या हृदयातून काढून टाक. आम्हाला येशूच्या प्रेमाने भर. परमेश्वरी इच्छेला आमच्या जीवनात प्राधान्य असावे, म्हणून पवित्र आशा आकांक्षांनी जगण्यास आम्हाला प्रेरणा दे. नम्रता, विरक्ती, आज्ञाधारकपणा व ऐहिक जगाच्या मोहांपासून दूर राहण्याचा प्रभू येशूने घालून दिलेला आदर्श आमच्या जीवनात आणि कृतीमध्ये उतरविण्यास आम्हाला कृपा दे. आपण सगळ्यांनी बोलायचं आहे आमेन. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य व जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पुढे देऊ नकोस पण वाईटापासून आम्हाला सोड. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. बंधू भगिनींनो, आता आपली मान नम्रतेने खाली वाकवा आणि देवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. आमचा प्रभू येशू ख्रिस्त आम्हासाठी जागा तयार करण्यासाठी स्वर्गात गेला. ह्या पवित्र दिवशी त्याचा पिता सर्वसमर्थ परमेश्वर तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. प्रभू येशूच्या पुनरुत्थानानंतर ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना दर्शन दिले. तो जेव्हा न्यायाधीश म्हणून पुन्हा येईल, गौरवाने येईल, तेव्हा तुमची सत्कृत्य पाहून त्याला आनंद होवो. आमेन. प्रभू येशू परमेश्वर पित्याच्या उजवीकडे वैभवाच्या आसनावर बसला आहे, यावर तुमची श्रद्धा आहे. प्रभू येशू आपल्या अभिवचनानुसार तुम्हाबरोबर जगाच्या शेवटापर्यंत आहे, याचा अनुभव तुम्हाला येवो. आमेन. सर्वसमर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर येवो. आमेन. जा तुम्हास ख्रिस्ताच्या शांतीत पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानो. कृपा करून 1 मिनिट घेतो तुमचं. मी माझी रोजची मिसा जी फादर रोज दीक्षा दिवसापासनं
रोज न चुकवता, अगदी अपरिहार्य कारणासाठी आजारी आहे किंवा प्रवासात माणूस आहे आणि खरोखर मिसा करताच आली नाही, मिसा प्रत्येक धर्मगुरू रोज त्यांनी करावी म्हणून ख्रिस्त सभा आवर्जून शिफारस करते. मी माझी मिसा रोजची करत असतो. ह्या दिवसांमध्ये कोरोना व्हायरसच्या विषाणूमुळे लॉकडाऊन झालेला आहे, देवळं बंद आहेत. मी माझी मिसा रोज करतो आणि मग करत असताना तुमची पण मला आठवण येते, कारण तुमची प्रार्थना, तुमची भूक, आध्यात्मिक भूक, तुमची ख्रिस्तावरील तुमचं प्रेम, तुमची श्रद्धा, हे सगळं मी जाणून आहे आणि म्हणून ध्वनिक शपथ करून ही मिसा तुम्हाला मिळत असे. पण आता उद्यापासनं मी फादरांना सांगितलेलं आहे, ह्या आठवड्यामध्ये नंदाखालच्या आपल्या पवित्र आत्म्याच्या देवळांचा पेंटिकॉस्टच्या दिवशी सण आहे म्हणून हा नवीन चालला आहे. त्यांना त्यांच्या लोकांबरोबरही मिसा करायची होती, पण पवित्र आत्म्याचं सगळ्यात मोठी देणगी आपल्या सर्वांसाठी आहे म्हणून तेथून ती मिसा टेलिव्हिजनवर प्रसारित केली जाते, यूट्यूबवर. आणि मी पेंटिकॉस्टच्या दिवशी मिसा बोलणार. पुढच्या रविवारी मी नंदाखालच्या देवळात जाऊन ही मिसा बोलेन. पण इतर दिवशी जोपर्यंत आपल्यावर हे लॉकडाऊनचं बंधन आहे तोपर्यंत आता मी ज्याच्या त्याच्या देवळातील फादरांना ही मिसा करण्यास सांगितलेली आहे. मला खूप लोकांनी टेलिफोन्स केले, काहींनी ईमेल्स लिहिले आणि मला सांगितलं की प्रभुशब्द ह्याची फोड मी करून देत होतो, त्यासाठी मी कमीत कमी 2 तास मी प्रार्थनेत घालवत होतो. कारण प्रभूचा शब्द आपल्या जीवनाचा मार्गदर्शक आहे. प्रभूचा शब्द आपलं खरं अन्न आहे. भाकर जीवनाची तर आहेच, पण त्यालाच जोडून प्रभूचा शब्द. आणि बिशपांचं आद्य कर्तव्य तो प्रभूचा शब्द लोकांना जसा प्रभूने शिकवला आहे तसं घोषित करीत राहणं. बंधूनो, माझ्यासाठी प्रार्थना करीत जा आणि मी तुमच्यासाठी रोज माझ्या मिसेमध्ये प्रार्थना करीतच असतो, करीत राहणार, ह्याचं वचन मी तुम्हाला देतो. आपण शेवटच्या गाण्यासाठी आता तयारी करूया. प्रभूचे गौरवगान, जरा प्रीतीचे उंच निशाण गाहो. प्रभूचे गौरवगान,